अध्यक्ष आहे की मी गावातले कुत्री मला बोखायला माणसं काय किंमत द्यायची उशीर करू नको आमदार साहेब निघून गेले काय करणार आहे गोष्ट दे एकच दादा आमचा दादा तिकडून आला शेतात काय रामभाऊ आता मग आमदार साहेब रामभाऊच्या शेतात काय नाही असं विचारा उदरगड आहेत एवढं मोठं काय बोलतोय रामभाऊ उंदरांनी तरी कुठं जायचं प्राणी मात्रावर दया करणार रामभाऊ मी खाल्लं तर मी काय छेर सुद्धा हार सुद्धा म्हणत नाही पण माझा गणा पहाटेपासून शेतीत जी राबतो सकाळी जे आलं ते अजून आला नाही इतकं कष्ट करता पोरग नुसता ऊसच आहे तुमचा पुतण्या तो एकच दादा तिकडून आला आमचा दादा एकच दादा काय म्हणते सोसायटी एक नंबर चालली सोसायटी एक नंबर चालली आमदार साहेब बर 15% डिव्हिडंड वाटला अरे वा आणि 90% वसूल आहे सर छान 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 चालू आहे लोकांना लाभ चांगला मिळतोय आणि बाकी जर दुसरी काय अडचण आली की तुम्ही आहेत नाही 100% या माझ्याकडे मी आहेच सरपंच तेवढं रेशनिंग माझं चांगलं चाललंय सांगा मागच्या तक्रार झाली त्याच्यावर एक नंबर चालवलं तेवढं सांगा गाडी करतात सांगतो तुम्ही सगळे करतात मग सरपंच काय कुजबूज चालली मेंबर काय आहे का काय त्यांचा एक प्रस्ताव होईल सांगतो तुम्हाला बर बर काय असेल ते घेऊन या माझ्याकडे आता मी आलोय ना मी तर कमी पडणार नाही तुम्ही पण माग हटायचं नाही मग रेशनिंगवाले चालू ना व्यवस्थित धान्य पोच झालं पाहिजे काही तक्रार नाही आली पाहिजे हा गोरगरिबांचं व्यवस्थित झालं पाहिजे नाही साहेब सगळ्यांना कुणी गोरगरीब असलं कुणालाच मी ठेवत नाही सगळ्यांना धान्य देतो तक्रार नाही आली पाहिजे नाही अजिबात कुणाची केलं नाही साहेब विचार वाटलं सरपंचाला विचारा सदस्यांना मग पाटील काय म्हणतोय गावगाडा बरं का आमदार साहेब बोला अध्यक्ष पाटलांच्या अनुभवाचा फायदा गावात तर मिटवायलाच नाही पण विकास कामाला एवढा जे होतोय का नाही हा आणि अशी माणसांना प्रत्येक गावात जर असते ना तर गावाचं गाव पण नक्कीच नाही ना अशी ज्येष्ठ माणसं आहे ना बरोबर ज्येष्ठ पाहिजेतच अहो ह्या वयात पण उड्या मारून भांडणं कोणाचं असतं त्याची जी चूक आहे त्याला एखादी कान फाडून मारून गपच अरे काय वा 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 झाले काय आमदार साहेब मी डाळिंबाची बाग लावली 7 एकर बर ही जलप्रदूषण हवाई प्रदूषण याच्यामुळे बागावर कोणता रोग पडला हेच कळा नाही गेले मला काय फवारवण काय नाही पाटील आमदार साहेबांनी तुमच्या रानात औषध मारायचं तुमचं तुम्ही बघा ना करा परीक्षण नाही असू द्या रामभाऊ काय ना कृषी विभागाशी संपर्क साधून बघून आपण काहीतरी हवामान बदलाचा एवढा दुष्परिणाम होतोय ना पिकांवर करू आपण काहीतरी उपाययोजना त्याच्यावरती यार गाणं किती उशीर लावतो का आमदार साहेब तिथे आले तर अरे बरोबर आहे आम्ही छाट्या पण भाऊ जायचं मंदिर वाटते का काय का ना नको येतो नको जाऊ दे आम्ही दोघं जातो आम्ही तिथे कपडे मला मी घालून जातो अरे तसं नाही पण भाऊला काय वाटलं का काय वाटेल म्हणजे काय आणि तू तरुण नेतृत्व म्हणून पुढे गेला भावना नाही आवडणार का आवडेल पण मला तिकीट दिलं तर अरे गाणं लागा तिकीट तुला जाऊन दे दुसऱ्या गावात तिकीट जाऊन दे नको ह्याला आता दुसऱ्या गावात जाऊ दिला का छोट्या एवढा भेटू कशाला का तसंच नाही तुम्ही दोघं माझा प्रचार करणार अरे गाणं का आम्ही दोघं म्हणजे 200 ला भारी पडतोय बघ तू आता माझ्या बघ फक्त चल असा प्रचार करा असा प्रचार अशा गोष्ट द्या ना लोकांच्या घरातली भांडी पडली पाहिजे चालत जायचं नाही मग काय नाही तुझ्यासाठी काय फॉर्च्युनर ह्याच्या वय आणि अशोक बस तू छोट्या असू आता ह्याच्यावर जर जायचं असेल ना तरी आधी चल लाल दिव्याच्या गाडीत वांगा 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 अशा गावात होय का ना पांढरा नव्हता काय रे कसा भाऊच्या कपाटात घातलाय मला माहिती बस हा हाताची घडी हाताची घडी पट्या गोष्ट द्यायचं बरं का तुला का गावागावात घुमताय काय गणादादाची जयंती आहे हे आम्ही अरे जयंती आहे पण तू जयंती नाही मिरवणूक काय म्हणायचं गणादादाची मिरवणूक आहे एकच दादा गणादादा एकच दादा